आणि मोरे काकी कुठे आहेत बघा. एक नंबर तुम्ही बरोबर. वा 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 क्या बात आहे. अरे सगळ्यांनी सपोर्ट करा सगळ्यांनी. एकदम परफेक्ट बालपणात गेल्यासारखं वाटलं. क्या बात आहे. पुन्हा एकदा. बालपणात गेल्यासारखं वाटलं. अरे वा. शाळेचे दिवस आठवले. एक नंबर तरी केलेलं वाटतंय त्याने. काहीतरी केलेलं. एकदम परफेक्ट. ध्रुव कमॉन ध्रुव. अरे वा. आता आपला त्या पहिलाच पार्टिसिपेट आहेत मटका फोडणीसाठी. सो मंडळी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात मटका फोडणीसाठी. आपल्याला काही मटकाच मारायचा आणि समोर काठीने मारायचा, वरून काठीने मारायचा. बस शबाश. पंचकाची हालचाल बघा. अरे वा. तीन वेळा घुमायचं. तीन वेळा फिरवायचं. 3 वेळा फिरवा. हा येऊ द्या. सोडा द्या ना. किती वेळा फिरून ना. टाळ्याचा गजर चालू द्या. जोरदार टाळ्या. क्या बात आहे. महाराज क्या बात आहे. नमस्कार मंडळी, मी संतोष शेरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. आज आहे सॅटर्डे आणि आज आहे आपल्या सोसायटीमध्ये महापूजा आयोजित केलेली आहे. सो त्याच्या ज्या सगळ्या घडामोडी असतील आणि ॲक्टिव्हिटीज असतील त्या आपण आज कॅप्चर करणार आहोत आजच्या व्लॉगमध्ये. अँड ॲज युजल आजसुद्धा नाईट माली रात्री 4 वाजेपर्यंत काम चालू होतं. अजूनसुद्धा काम चालू आहे. काम काही एंड होणार नाही आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला ह्या दुसऱ्या ॲक्टिव्हिटी पण करायच्या असतात ज्या आज सोसायटीची महापूजा आहे. सो तिथे आपण उपस्थिती दाखवली पाहिजे. खूप सारे कार्यक्रम आयोजित केलेत आपण. सो त्याची आपण आज एन्जॉयमेंट करणार आहोत आणि ह्या सर्व एन्जॉयमेंटच्या आपण आज व्लॉग बनवणार आहोत. सो चला स्टे ट्यून. तुम्हाला खूप सारी धमाल तुमच्या पण जेव्हा सोसायटीमध्ये किंवा आवारात परिसरात राहील जेव्हा सत्यनारायणाची महापूजा असते आणि तो भक्तिमय वातावरण होतो. सो ती भक्तिमय वातावरण खूप महत्त्वाचं असतं आणि सगळे एकत्र येतात आणि सगळे डिस्कशन चालू असतो. आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीज सेटअप केलेल्या असतात, कार्यक्रमाचे नियोजन केलेलं असतं. सो त्याच्यामध्ये आपण मिसळून जातो आणि तीच खूप मजा असते एकत्रित राहण्याची. सो चला आता आपण व्लॉगला कंटिन्यू करतोय. इथे आपलं काम चालूच आहे. हे बघा वाजले सकाळचे 9:15 तरीसुद्धा काम चालू आहे इथे आणि आज आहे सॅटर्डे. सो थोडं काम करूया. थोड्या वेळाने आपण इकडे व्हिजिट करावं लागेल लॅपटॉपकडे. काय स्टेटस आहे ते बघावं लागेल आणि आपण विसरून जाऊया आता सोसायटीच्या. सो आईचं आता उठले आई आता आणि आईची आता सकाळ होईल. आज लेट उठली आई कारण का तिचे अजून पेन काय थांबलं नाही आहे. आणि आजचं सकाळचं वातावरण आता पटापट खाली जाऊया कारण ऑलरेडी खूप सारे लोक बोलवत आहेत काय करतोस अजून तरी. सो पण खूप प्रॉब्लेम चालू आहेत कारण कंटिन्युअसली वर्कलोड आहे. त्याच्यामुळे मला जाता नाही आलं. चलो पटापट आपण जाऊया खाली. सो मंडळी आता बघा तयारी चालू आहे आपल्या सोसायटीची पूजेची. आता आपण मकर बनवतोय आणि खूप घाई चालू आहे. उशीर झाला थोडा. मस्त वेगळे परदेशी साहेब हाय करा. खूप धांदळ चालू आहे खूप मोठी. आणि मेस्त्री साहेब हाय करा. मेस्त्री साहेब गेल्या वर्षी आपण बाजारात गेलो होतो पण ह्या वर्षी मला जाता नाही आला कारण का वर्कलोड खूप आहे. त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवता नाही आला. बट आजचा स्पेशल आपण व्हिडिओ बनवला. आपल्या सोसायटीमध्ये महापूजेचे आयोजन केलेले आहे. सो आपण आज खूप धमाल करणार आहोत आणि ही सगळी मंडळी बघता आपल्या सोसायटीतील सदस्य आणि महिलांचा सुद्धा चांगला प्रतिसाद आहे. हे बघा खूप मेहनत करतात महिला सुद्धा आणि इकडे सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. सो मंडळी बघताय ताई काढतात रांगोळी
आणि सकाळी 7 वाजल्यापासून त्यांची धावपळ चालू आहे आणि या सगळ्या सोसायटीच्या महिलांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. सहभाग सुद्धा खूप छान आहे. आणि ही बघा, ही छोटी ताई बघा कशी रांगोळी काढते. हॅलो, हाय. मस्त खूप छान अशी रांगोळी काढले. गेटची एंट्री मी संध्याकाळी सुद्धा दाखवेन, कारण की संध्याकाळी शूट खूप छान भारी वाटेल. आणि ह्या ताई सुद्धा रांगोळी काढतात. हे बघा, हाय ताई, कशात? आणि कोणती रांगोळी आपण काढतो आता? संस्कार भारती. वा वा. आणि या ताई ना, रांगोळीचा त्यांची जी कला आहे ना, एक नंबर आहे, अफलातून आहे. सो काढल्यावर तुम्हाला दाखवतो म्हणजे. आणि हा बघा आपलं गणपती बाप्पांची इथे आपले स्थापन होणार आहे. गणपती बाप्पांची मूर्ती इथे असणार आहे. हा आपला गेट आहे, एकदम सुंदर असं सुशोभित करणारा गेट आहे सोसायटीला. आणि हे रात्रीचं जे आहे ना, ते खूप छान वाटेल, कारण का आता सकाळ झाले. सकाळचं एवढं प्रतिष्ठित करत नाही आहे, बट रात्रीचं एकदम सुशोभित करणार आहे आपला हा गेट. हा एंट्री गेट आहे आणि खूप जोरदार आज कार्यक्रम होणार आहे सोसायटीमध्ये. तर मंडळी, तुम्ही पूर्ण व्हिडिओला बघा. खूप सगळ्या मोठ्या मोठ्या ॲक्टिव्हिटी, खूप छान अशा ॲक्टिव्हिटी होणार आहेत. आणि इकडे खूप सारा तुम्ही बघताय, सगळे लोक, सोसायटीतील सगळे लोक एकजूट होऊन काम करत असतात आणि त्यांचाच हा खूप असा एकोपा दाखवावा लागतो, म्हणजे जे आपण एकोपा बोलतो सोसायटीमध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टी ह्या सत्यनारायणच्या पूजेच्या निमित्त होत असतात, एकोपाच्या. सो इकडे बघा, इकडे पण आपण हार बनवतोय, तिथे पण सगळ्यांचा सहकार्य लागतोय. म्हणजे हाच जो मागचा उद्देश असतो, सोसायटीचे जे कार्यक्रम आयोजित करतो त्याचा मागचा उद्देश हाच असतो की एकत्रित राहावं, सगळ्यांचं कम्युनिकेशन वाढावं. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. आणि परमेश्वराची भक्ती आहेच, बरोबर. सो आता हे बघा, मेस्त्री साहेब बघताय तुम्ही, खूप छान असे मेहनत करतायत आणि त्यांना ना एक आवड आहे हार बनवण्याची किंवा ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या. आणि कोणताही कार्यक्रम असेल ना, त्यांची उपस्थिती जाणून असते आणि ते काही ना काहीतरी करत असतात ॲक्टिव्हिटी. काय बोलू शकता मेस्त्री साहेब? सकाळची खूप धावपळ चालू आहे तुमची आणि तुम्ही खूप धावपळ करताय. हे ॲक्च्युली सोसायटीसाठी एकदम सण खूप मोलाचा आहे. आज सत्यनारायणची पूजा आहे आणि आज त्या निमित्ताने सोसायटीतले सगळे मित्रपरिवार आणि इतर खासदार, आमदार, आप्तेष्ट सगळे ह्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. आणि रात्री जागरण गोंधळचा कार्यक्रम असतो. म्हणजे खूप सारे कार्यक्रम आपण नियोजन केलेलं आहे, खूप मोठा कार्यक्रम एकत्र येतात, त्यामुळे भरपूर मजा येते, खूप एन्जॉय येतात. मंडळी. आता आपण आपल्या फ्रेममध्ये बघत आहात जानेमाने आपल्या सोसायटीचे सचिव माननीय सर पवार साहेब. सो पवार साहेब, आजचा जो कार्यक्रम आपण आयोजित केला आहे त्याच्याबद्दल थोडीशी थोडक्यात माहिती द्या. सर्वप्रथम श्री सोसायटीतर्फे तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय. आज सत्यनारायण पूजा आहे. आमच्या सोसायटीची हे 22वं वर्ष आहे, 22. 22वं वर्ष, बापरे बाप. त्यामुळे या आजच्या पूजेसाठी सत्यनारायणच्या महापूजेसाठी विशेष कार्यक्रम आहे आणि त्याच्यात आपलं सर्वांचं स्वागत करतोय. आणि या 22 वर्षात आपल्याला दिसतंय की आपण बघतात आहात की आपल्या सोसायटीने किती उज्ज्वल काम केलेलं आहे. आणि त्यात तुम्ही सर्वांचा, आमच्या सोसायटीतील प्रत्येक सदनिकाधारक, सभासद आणि रहिवासी, आणि त्यामुळे ही सोसायटी एवढी उज्ज्वल होऊ शकते. वास्तूमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्था असल्यामुळे जे आपली संस्कृती जपावी, आपले आचरण सुधारावं, काही चुका असतील तर त्या दुरुस्त कराव्यात आणि सगळ्यांनी एका ठिकाणी येऊन, एका जागेत येऊन गुण्यागोविंदाने कसं नांदता येईल, कसं वागता येईल आणि लोकांना त्यातून कसं प्रवृत्त करता येईल, हा मागचा हा मुख्य उद्देश आहे. सो आपल्या मनपणाचा हार आता लावण्यात येतोय. आणि आजच्या कार्यक्रमाचे जे भटजी आहेत आपले, नमस्कार भटजी. नमस्कार. कसे आहात? बऱ्यात ना? एकदम मस्त. आपले गेल्या वर्षी एकदम तुफान आपली केली होती महापूजा, त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा कराल अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून. आणि दरवर्षी तुम्ही असतातच, त्यात काय प्रॉब्लेमच नाही. भटजी साहेब, थोडंसं सत्यनारायण पूजेची थोडक्यात माहिती द्या. आपण ह्या सगळ्या गोष्टी का करत असतो? भक्तिमय वातावरण का करत असतो? परमेश्वराची आपण ही जी भक्ती करत असतो मनापासून, ते आपण का करत असतो? सुख, समृद्धी, आनंद हे सगळं त्यात आहे. आणि महिलांचा उत्स्फूर्त असा सहभाग, आणि सकाळपासून पहाटेपासून ह्या महिला सगळे काम करत आहेत. एकच आनंद आहे सोसायटीची सत्यनारायणची महापूजा. किती वाजेपासून? अरे बापरे, बघा या काकी काय बोलतो, 5 वाजल्यापासून, सकाळी 5 वाजल्यापासून आहेत बघा.
आणि ह्याच आनंदात ह्याच उत्साहात सगळेजण एकत्रित काम करत असतात आणि हाच माहोल बनवला असतो आपल्या सोसायटीच्या कार्यक्रमाचे. आणि हे मोरे साहेब बघताय, मोरे साहेब हाय करा. एकदम मजेत मजेत. आजच्या आपल्या सोसायटीचे कार्यक्रमाचे आयोजन केलंय आपण सत्यनारायणची महापूजा, त्याबद्दल 2 शब्द सांगा पटापट. त्याच्याबद्दल म्हणजे आमचे जे रहिवासी आहे सोसायटी सदस्य आहेत, महिला विशेषतः महिला वर्ग अगदी हिरिरीने पुढे येऊन काम करत आहेत. आणि हाच एक सोसायटीचा आपली एकजुटी दाखवतो आपली सोसायटीची. म्हणतो ना आनंदाचं माहोल तसं वातावरण आमच्या इथे आहे. एक नंबर एक नंबर. सावंत साहेब तुम्ही काय सांगाल सांगा. काय पूजेचं वातावरण चाललंय सगळी आपापल्या नाही तुम्हाला असं काय माहोल वाटतोय, क्रिएटिव्ह काय माहोल वाटतोय, सगळेजण एकत्रित काम करतायत आणि हाच तो एक क्षण असतो सगळ्यांना आवडता क्षण. एकमेकांना मिळतात, भेटतात, सगळ्या गप्पा गोष्टी होतात आणि सगळेजण आपण एका आनंदाने मिसळून जे कार्यक्रम करतो त्याच्यातच खूप मजा असते. तर तुम्ही काय बोलू शकाल 2 शब्द लवकर पटापट. 2 शब्द काय, हे हा जो सण आहे आपला सत्यनारायणच्या महापूजेचा सोसायटीचा, तो एकत्रित आणण्याचाच हा एक हेतू असतो तो. आजच्या मकर जे बनवलेला आपण आहे, सुशोभित असा मकर बनवलेला आहे आणि त्याची जी सांगता केली आहे, म्हणजे सांगता म्हणजे त्याची जी परिभाषा आणि सगळं काय सुशोभित कलाकृती केलेली आहे. हे बघा आमचे चौगुले साहेब. चौगुले साहेब काय बोलाल तुम्ही. बोलायचं म्हणजे एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपांत. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. बघा असे आमचे सगळे सोसायटीचे मंडळी आहेत आणि एकमेकांचे आम्ही खूप साऱ्या अशा गंमत गोष्टी करत असतो. हे बघा एक नंबर अशी सुशोभित कलाकृती केलेली आहे. हा 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 क्या बात आहे, क्लासिक आहे. डायलॉग येतो. हा घ्या ना. एक आहे कपडा. उलट चांगले कुणीतरी आणले असेल त्यांना विचारा. आधी एकत्र आधा हॅलो आधा हॅलो हो हो क्लासिक क्लासिक एक नंबर. मंडळी सोसायटीच्या महिलांनी काढलेली रांगोळी बघा, एक नंबर उत्तम अशी रांगोळी काढली आहे. चांगली अशी कलाकृती आणि हे खूप छान अशी कलाकृती आहे. आणि ह्या साईडून सुद्धा रांगोळी काढायची आहे. इकडे सुद्धा रांगोळी बघतो. ही आता सुरुवात केली आहे रांगोळी काढण्याची. खूप सुंदर अशी रांगोळी काढली आणि गणपती बाप्पाचे डेकोरेशन करताना बघता तुम्ही. आता ही बघा खूप मन लावून एकाग्र करून आपल्या बाप्पाचे साईडून बाप्पाच्या साईडून सगळे त्याचे डेकोरेशन करतात. काय बोलताय तुम्ही. सोसायटीची पूजा खूप सुंदर असे नमुना आहे. प्रकृती बघता एकदम कलाकृतीचा नमुना श्री सोसायटी. आणि कोणी काढली रांगोळी. तुम्ही काढले का. अरे वा खूप छान काढले. आणि ही जी रांगोळी नाव इथे आहे म्हणजे असं काय. अच्छा सुस्वागतम तू काढलंय का. छान छान मस्त. चला आता मंडळ आपण सगळं कार्यक्रमाला सुरुवात करतोय. चित्रकला स्पर्धेला सुरुवात होणार आहे आता. नोकरी धंद्यामध्ये पैशाला दोन की बरकत आणून द्या, शहराचं वाचन मिळून द्या आणि हा पूजेचा कार्यक्रम सर्वांच्या सेवेने मान्य करून द्या. सर्वांना सुखी ठेवा, सर्वांचं कल्याण करा, रक्षण करा, भलं करा. सर्वे न सुखी न संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्ति मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. कर चरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणं नैवेद्यं वा मनसं वा अपराधं
वीतम वीतम वा सर्वे दक्षमस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो देवता अखंड कृपा प्रसाद प्राप्त्य मंडळी, यथा आपल्याला सत्यनारायणची महापूजा बघा, भक्तीच्या भावाने खाली पुढे येतात. ध्यान आवाहनादि भक्तिभाव ह्याला बोलतात, भक्तिभाव. षोडशोपचार पूजन अहं करिष्ये. वास्तू प्रसन्न झालेली आहे मंडळी आणि वरून डायरेक्ट पुढं खाली पडत आहेत. हे बघा, हे बघा. हा आमच्या सिरीजचा चमत्कार आहे की पुष्पवृष्टी झालेली आहे. सो मंडळी, खूप असं फोकस करून चित्रकलेची आपली स्पर्धा चालू झाली आहे. प्रत्येक स्पर्धक फोकस बघा, त्यांचा प्रत्येक स्पर्धकचा फोकस बघा. एक नंबर असं ड्रॉइंग करतायत आणि हे बघा प्रत्येक स्पर्धकाचा फोकस बघा. एक हे बघा. गणपती बाप्पा मोरया. कैसा चालू है? ठीक ठाक है? अच्छा है. कौन सा सब्जेक्ट लिया है? एन्व्हायरमेंट. मला कोणता सब्जेक्ट घेतलाय? एन्व्हायरमेंट. पाणी वाचवा, पाणी वाचवा. वा वा वा. एन्व्हायरमेंट, पाणी वाचवा की आरोग्य? हे बघा, यांनी हा ड्रॉइंग काढलाय. खूप छान, खूप छान, मस्त. आणि एकदम असे प्रत्येकाचा एकाग्र करून मंडळी हे सगळेजण स्पर्धक आहेत, छोटी बाळकं आहेत, एकत्रित करून तुमचं मन एकत्रित करून ड्रॉइंग काढत आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या सोसायटीच्या कार्यक्रमात ठेवत असतो, आयोजित करत असतो. कारण सगळे जे स्पर्धक आहेत त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा ह्यासाठी आपण ह्या सगळ्या स्पर्धा ठेवत असतो. देवाला 5 पळे पाणी घाला. आता पोळी पाद्यं समर्पयामि हस्तयोर्घ्यं समर्पयामि अर्घ्यान्तरेण आचमनीयं समर्पयामि. आगच्छ वरदे देवी तेजोराशे जगत्पते गृह्यमाणा मया पूजां ग्रहाण पुरुषोत्तम दधी स्नानं समर्पयामि. रांगोळी बघा मंडळी, एकदम सुंदर अशी कलाकृती आहे रांगोळीची. हा हा हा, क्या बात आहे. वाव. हा आपली जी विंग आहे, विंगचा गेट आहे आणि गेटमध्ये अशी सुंदर अशी प्रतिमची रांगोळी काढलेली आहे. आणि ही तुम्हाला डिसेंट रांगोळी दिसते. ही रांगोळी कुणी काढले? अच्छा, एकमेकांवर पॉइंटिंग करते का? अच्छा अच्छा, ऐसा भी आहे का? नाही पण छान काढले रांगोळी. अच्छा अच्छा, पण ऍक्च्युली छान काढले रांगोळी. अच्छा अच्छा, एक नंबर आहे, एक नंबर आहे. नाही पण खूप छान काढले रांगोळी. एक्झॅक्टली कलर मॅचिंग चांगला केलंय, कॉम्बिनेशन. तुझं आहे का ते? अच्छा, ही कलर मॅचिंग तुझं आहे आणि तू पॅचिंग तू केलाय आणि कलर मॅचिंग तू केलाय. अरे वा, नाईस नाईस कॉम्बिनेशन. अरे व्ही विंग, अच्छा व्ही विंगचा तू केलाय. ओके ओके, ते पण आपण काढूया. चला मंडळी, ही आता तुम्ही रांगोळी बघताय, ही आहे बी विंग. आणि बी विंगची रांगोळी काढल्यात त्यांना आपण ओळख दाखवणार आहोत त्यांची सुद्धा, ताईंची. आणि बघा, एक अप्रतिम अशी नमुना दाखवला. हे बघा, सुंदर अशी रांगोळी काढली एकदम. आणि ही बघा, अजून चालू आहे रांगोळी. बापरे, अजून चालू आहे. बापरे, खूप छान अशी रांगोळी. हा जो भाग आपण बघतोय तो विंग बीचा आहे. पहिला आपण भाग बघितला तो विंग सीचा होता. हा बघा, हे बघा, अजून रांगोळी चालूच आहे. म्हणजे यांचा जो उत्साह जगण्याजोगा म्हणजे काहीच तुम्ही बोलू शकत नाही. प्रत्येक महिलेचा इथे सुद्धा भाग आहे. हे बघा, या ताई काय बोलतच नाहीत, पुढे पुढे जातात. काय कशी रांगोळी किती पासून चालू केलं तुम्ही? आता झाला 1 तास. 1 तास झाला? बापरे, 1 तास पण अजून कम्प्लीट नाही झाली. किती काढणार आहे रांगोळी तुम्ही? म्हणजे मन भरतच नाही तुमची. बघा, हे बघा, भारी आहे. इकडे पण आहे वाटते. अरे बापरे, वरपर्यंत चालूच आहे रांगोळी. बघा मंडळी, बघा हे सांगतोय ते. बघा, हे बघा, अजून चालूच आहे इकडे. हे बघा, ह्या ताई पण काढतायत. पुढे पुढे अजून खूप सारं काढायचं आहे. म्हणजे वरपर्यंत काढणार आहे. एवढीच आहे ना, एवढीच आहे ना. वरपर्यंत काढणार आहे, पण तुम्हाला असं कॅमेरा घेऊन वरपर्यंत फिरावं लागेल. अच्छा अच्छा, बघा हे बघा, वा वा, क्लासिक आहे. आणि आता आपण काय करणार आहोत माहिती आहे का मंडळी, एक महत्वाची, आपण प्रत्येक विंग मध्ये जाणार आहोत आणि सगळ्या ताईंना विचारणार आहोत कोणाची रांगोळी छान झाली. म्हणजे कॉम्पिटिशन नाही आहे, फक्त एक मजाक म्हणून, मजा करून आपण ती दाखवणार आहोत.
आणि मंडळी तुम्हाला कोणत्या विंगची रांगोळी आवडेल तर नक्की कमेंट करून सांगा. बरोबर ना ताई? नक्की कोणत्या विंगची रांगोळी आवडेल ते नक्की करून सांगा. तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजे कसं आमच्यामध्ये वाद नको. सो मंडळी बघा, ह्या सगळ्या इकडच्या विंगच्या महिला आहेत आणि मी त्यांना सगळ्यांना ताईच म्हणतो. सो बघा, ह्या सगळ्यांचा उत्कृष्ट सहभाग बघा तुम्ही. आणि किती वाजल्यापासून सुरुवात केली नक्की सांगा. नाही, आपण सकाळपासून मी बघतोय, सकाळी पहाटेपासून बघतोय मी तुम्हाला. चांगला प्रतिसाद आहे तुमचा आणि सगळीकडून बघताय आणि महिलांचा खूप छान असा प्रतिसाद आहे आपला आजच्या सत्यनारायणच्या महापूजेला. सो तुम्ही काय बोलू शकाल? 2 शब्द, एक शब्द बोला आजच्या दिवसाबद्दल. एक शब्द सगळ्यांनी. काही नाही, आजचा दिवस आमचा हा सोन्याचा दिवस आहे आमच्या सोसायटीसाठी. तुम्ही बोला ताई पटकन, एक शब्द काही. आमच्या सोसायटीचा सत्यनारायणची पूजा आहे आज, महत्वाचा दिवस आहे. तुम्ही बोला पटकन. पूजेसाठी आमच्या सगळ्या महिलांचा सहभाग असतो. अगदी उत्साहाने. तुम्ही बोला ताई, क्या बोलेंगे आप? कुछ नहीं बोलेंगे, ठीक है. आप बोलो फटाक से ताई. आम्हाला खूप आवडतं पूजेसाठी. एक नंबर. चला, आपण आता पुढे कार्यक्रम चालूच ठेवणार आहोत, तेव्हा छोटे आपण कॅप्चर भाग करणार आहोत मंडळी. चला. सो मंडळी, ही आहे ए विंगची तुम्ही रांगोळी बघताय मंडळी. आता ए विंग सुद्धा खूप छान असं जोशात काढतात रांगोळी, हे बघा. आणि इथे कॉम्पिटिशन चालू आहे, म्हणजे मजाकमध्ये कॉम्पिटिशन चालू आहे, असं काय राईट नाहीये. सो प्रत्येक विंग मध्ये आपापल्या पद्धतीने आपापल्या जे काही रांगोळी येते त्या पद्धतीने ह्या ताई सगळ्या काढतायत रांगोळी, हे बघा. आणि अजून सुद्धा रांगोळीची सुरुवात आहे ना ताई, आता सुरुवात आहे. काय वाटतं तुम्हाला आजच्या दिवसाबद्दल? लवकर सांगा, एक शब्द बोला लवकर. खूप छान ना? तुम्हाला कसं आवड येते, मजा येते? एक नंबर. अच्छा, सेकंड फ्लोअरवर तुम्ही काढले का? हे बघा, हे पण दाखवूया. खूप छान अशी सुंदर अशी रांगोळी काढली. ताई म्हणाल्या सेकंड फ्लोअरला जाऊया आपण, पटापट सेकंड फ्लोअरला जाऊया. हे बघा, रांगोळी इथून सुरुवात झालेली नाही आहे, पण सेकंड फ्लोअरला आपल्याला उत्सुकता आहे. सेकंड फ्लोअरला कोणत्या प्रकार? हो, क्लासिक. हे बघा, ही सेकंड फ्लोअरची रांगोळी आहे मंडळी. एक नंबर आहे रांगोळी, ही बघा. हा. मर्दी साहेब, तुम्हाला काय वाटतं? कोणत्या विंगची रांगोळी तुम्हाला भारी वाटेल? मला तर तिघ विंग चांगले वाटतात. अच्छा, तुम्ही आता ते हे करताय, खेळताय, म्हणजे गेम प्ले करताय. सुंदर काढले, त्यामुळे असं काय वाटत नाही. महत्वाचं म्हणजे काय? सहभाग आणि मनाने आपल्या मनातून चांगल्या भावना व्यक्त करणं कलाकृतीबद्दल, राईट? हे महत्वाचं आहे मंडळी. इथे काही कॉम्पिटिशन कुणाशीच नाहीये, पण तुम्हाला कोणत्या विंगचे रांगोळी आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. विंग ए, विंग बी आणि विंग सी. आपला कॉम्पिटिशन नाहीये, हा गेम आहे तो एकदम मजेशीर गेम आहे. हे बघा, तर खूप छान आहे ताई, तुम्ही एकदम कलाकृती भारी नमुना काढलेला आहे तिकडे वरती. धन्यवाद. आपल्या ताई आणि दादा दोघे पण बसलेले आहेत सत्यनारायणच्या महापूजेसाठी. आजचा दिवस त्यांचा आहे स्पेशल. सो त्यांच्यासाठी खास आपल्याकडून सगळे आपले जे सबस्क्रायबर आहेत, व्ह्युअर्स आहेत, त्यांच्याकडून आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. हे बघा, एकदम सुंदर असं जोडपं. लक्ष्मी सैद श्री सत्यनारायण सांगाय सौरिवराय नमः. सो आता आपल्या फ्रेम मध्ये काकी बघतायत. सो काकी, आजच्या जे क्षण आहे त्याच्याबद्दल तुमचा अनुभव कोणता? कसा अनुभव तुमचा? अनुभव खूप छान आहे. जोरात जरा बोलाल का? अनुभव खूप छान आहे. एक नंबर. तुमचा अनुभव कसा आहे? खूपच छान ना? मन प्रसन्न झालं एकदम. अरे वा, क्या बात आहे. सो मंडळी, हे बघा, सगळ्या मी महिलांचं आणि आपले जे सगळे सभासद आहेत त्यांचे कॅप्चर करतोय, कारण का तुम्हाला कळेल माझी सोसायटी कशी आहे, सोसायटीचा उत्स्फूर्त सहभाग कसा असतो माझ्या सोसायटीचा. सो त्याच्यामुळे मी सगळ्यांचं कॅप्चर करतोय, कारण का ही माझी सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये राहतो आणि सगळी माहिती आहे फक्त. हे बघा, आजच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? 2 शब्द लवकर 2 शब्द सांगता आजच्या कार्यक्रमात. मोठ्याने सांगा. समाधान. एक नंबर. तुम्ही बोला पटापट. तुम्ही बोला साहेब, काय आनंद झाला आजच्या कार्यक्रमाचा? तुम्ही शोभा कशी बघता? तुमचा अनुभव कसा आहे आजची? तुमचा अनुभव काय? म्हणजे सगळेजण एकत्र आले आहेत आणि सगळीकडे मिळतात, भेटतायत.
केला त्यावेळी तो ब्राह्मण पूजा करते त्यांनी पाहिजे मंडळी आपल्याला हे जे समोर ज्योत बघताय नंदादीपची शांतपणे आजची जी पूजा आहे आपली जी सत्यनारायणची पूजा आहे तिचं जे सगळं सौंदर्य इथून खेचून घेतलेलं आहे या ज्योतीने हे बघा शांतपणे ज्योत पेटत आहे आणि ह्या सोसायटीमध्ये अशीच ज्योत पेटत राहावी अशी माझी पूर्ण ईश्वरचरण प्रार्थना करतो. हे आता आपली चित्रकला स्पर्धा इथे एंड होत आहे आणि आता आपण कलेक्ट करूया त्यांच्याकडून ड्रॉइंग पेपर्स आणि कसे कसे चित्रीकरण केले मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. आजचे 3 सब्जेक्ट होते. एक होता पर्यावरण, दुसरा होता पाणी वाचवा आणि तिसरा होता आरोग्य. या 3 सब्जेक्टवर आपण एक चित्रकलेची स्पर्धा आयोजित केली होती आजच्या कार्यक्रमानुसार. आता आपण त्याचं सांगता करत आहोत, एंड करत आहोत. चला. जय जय दीन दयाला सत्यनारायण देवा जय जय दीन दयाला सत्यनारायण देवा भारतीयो वाडो श्रीपती भक्ती भावा जय जय दीन दयाला सत्यनारायण देवा जय जय दीन दयाला सत्यनारायण देवा घडावा तुझे कारणी माझा पडावा उभे
का मागणेची आता जय जय रघुवीर समर्थ ज्या ठिकाणी पडजाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही वासनेला दृढता व्हावे भूदेव संताची सदा व्हावे सत्कर्मयोगे वयगान व्हावे सर्वामुखी मंगल व्हावे. सत्यनारायण महाराज